एमजीएम रेडिओ 90.8 FM सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार तसेच कम्युनिटी रेडिओ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसारित करत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या विविध योजनांची ओळख करून देणारा कार्यक्रम ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा. चला ऐकूया याच कार्यक्रमाचा 5वा भाग. आजोबा चला लवकर, प्रत्येक गोष्टीत तुम्ही उशीर करता. अहो कार्यक्रमाची वेळ झालीये, श्रोते वाट बघतात. आलो लक्ष्मी आलो. चला ना. अगं तुझ्यामध्ये उत्साह आहे, ऊर्जा आहे, त्यामुळे तू कशी पटापट स्टुडिओमध्ये जाऊन पोहोचते. मी पडलो म्हातारा, मला थोडासा वेळ लागणारच. त्यामुळे आता याची सवय करून घे आणि सारखी मला घाई करत जाऊ नकोस. काय हो आजोबा, असं का बोलता बरं तुम्ही? अरे तुम्ही तर आपली शान आहात. तुम्ही आहात तर आम्ही आहोत. नाही हे अगदी बरोबर आहे लक्ष्मी. पण आता काळ बदलला आहे. आता ना म्हाताऱ्यांची कुणालाही गरज उरलेली नाही. असं काही नाही आजोबा. अहो सगळेजण तुम्हाला मानतात. आता माझंच बघा, मी तुमच्या बरोबर प्रत्येक वेळेला स्टुडिओमध्ये येते की नाही सोबत. हो. आपल्या खास कार्यक्रमासाठी. हो अगदी बरोबर. अरे बोलता बोलता आपण स्टुडिओमध्ये पोहोचलो सुद्धा. कार्यक्रमाची सुरुवात करायची की नाही आज? करायची. आपली आज्ञा शिरसा वंद्य. लगेच सुरुवात करूया. हमारे बुजुर्ग हमारा सम्मान. सपनों का बादल तुझे बुलाए. कहते हैं बुजुर्गों की दुआ में असर बहुत है. हर एक तूफान का रुख मोड़ देती है और इन्हीं बुजुर्गों को उनका सम्मान, उनका हक दिलाने और ख्याल रखने हम लाए हैं एक बेहद खास कार्यक्रम, हमारे बुजुर्ग हमारा सम्मान. तेरा हर कदम जो खुदारी का हो, जहां सभी बुजुर्गों की सेहत से जुड़ी एक्सपर्ट एडवाइस, कानूनी सलाह, सरकार द्वारा दी जा रही सुविधाएं व अधिकार और सभी सीनियर सिटीजन्स के जीवन को आसान बना रही टेक्नोलॉजी के साथ साथ फाइनेंशियल एडवाइस और भी बहुत सी जरूरी बातें इस कार्यक्रम में आप सुन पाएंगे. कठिन है अगर रास्ता तू फिक्र. इस कार्यक्रम को आप तक ला रहे हैं सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय भारत सरकार व सामुदायिक रेडियो एसोसिएशन. तो अपने बुजुर्गों को दीजिए सम्मान पूर्वक जीवन और अधिकार. कार्यक्रम हमारे बुजुर्ग हमारा सम्मान के साथ. हमारे बुजुर्ग हमारा सम्मान. श्रोते हो, स्वागत आहे तुमचं आपल्या खास कार्यक्रमामध्ये ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा. मी आहे भारत आजोबा आणि मी आहे भारत आजोबांची लाडकी नात लक्ष्मी. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही देशभरामध्ये वरिष्ठ नागरिकांसाठी ज्या वेगवेगळ्या योजना चालवल्या जातात त्याबद्दल सविस्तर माहिती देत असतो. ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा हा आपला खास कार्यक्रम भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय आणि सामुदायिक रेडिओ असोसिएशनच्या सहयोगाने आपल्यापर्यंत पोहोचतो आहे. करेक्ट लक्ष्मी. आता मंत्रालयाचं नाव तर सगळ्यांना कळलेलं आहेच. खरं. हे मंत्रालय भारत सरकारचं अत्यंत महत्वाचं मंत्रालय आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय. या मंत्रालयाचा उद्देश सामाजिक न्याय आणि सामाजिक कल्याणाची सुनिश्चिती करणं हाच. आणि एवढाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सामाजिक कल्याण, राजनैतिक आणि सामाजिक न्याय याबरोबरच हे मंत्रालय दिव्यांगजन, ज्येष्ठ नागरिक आणि इतर विशेष समूहासाठी वेगळं धोरण आणि वेगळे कार्यक्रम बनवतं. आणि त्यामुळं या सर्वच गटांच्या गरजा पूर्ण होतील याकडे लक्ष दिलं जातं. आपण मागच्याही भागात असं सांगितलं होतं की आपले ज्येष्ठ नागरिक ही आपल्या समाजाची मुळं आहेत. त्यांचा अनुभव, त्यांचं ज्ञान आपल्याला कायमच मार्गदर्शन करत राहतं. पण श्रोते हो, जसं जसं त्यांचं वय वाढतं ना, तसं तसं त्यांच्या आरोग्याच्या, आर्थिक बाबींच्या तक्रारी वाढतात. बरोबर आहे. आणि सामाजिक आव्हानांचा सुद्धा त्यांना सामना करावा लागतो.
आता या सगळ्यामध्ये जर परिवार सोबत नसेल तर मात्र हे वृद्धजन एकटे पडतात आणि खचतात, आणि अशा वेळेला वृद्धाश्रम हा त्यांचा आधार बनतो. पण बऱ्याचदा भारत आजोबा आपण बघतो की ज्येष्ठ नागरिकांवर पावलोपावली ठेच लागण्याची वेळ येते. बरोबर आहे. पण या सर्वांचाच विचार करून आपलं सरकार वृद्ध नागरिकांच्या मदतीसाठी अनेक योजना राबवतं. याच योजनांमधील एक योजना आहे अटल वयो अभ्युदय योजना. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारा ज्येष्ठ नागरिकांसाठीची ही कल्याणकारी योजना आहे. ज्येष्ठ नागरिकांना उदरनिर्वाह, निवास व्यवस्था आणि त्यांना सामाजिक स्थान मिळण्यासाठी ही योजना काम करीत असते. अगदी बरोबर सांगितलं तुम्ही आजोबा. अटल वयो अभ्युदय योजनेच्या अंतर्गत वरिष्ठ नागरिक, विकलांग यांच्या राहणीमानाची गुणवत्ता वाढावी यासाठी आवश्यक असलेली संसाधनं आणि सेवा प्रदान करण्याचे प्रयत्न केले जातात. या व्यतिरिक्त ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेणं, त्यांना आर्थिक मदत आणि सुरक्षा प्रदान करणं, कौशल्य विकास आणि शिक्षणाची संधी त्यांना उपलब्ध करून देणं, त्यांची सामाजिक सुरक्षा आणि सन्मान यांची सुनिश्चिती करणं हा सुद्धा या योजनेचा उद्देश आहे. बरोबर आहे. अटल वयो अभ्युदय योजनेचा प्राथमिक उद्देश वृद्धांना सशक्त बनवणं हा आहे, ज्यामुळे आपल्या दैनंदिन गरजांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून न राहता स्वतंत्ररित्या ते जगू शकतील. ही योजना समाजामध्ये पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करते, जिथे ज्येष्ठ नागरिक आनंदानं राहू शकतील. हे किती छान वाटतं ना ऐकायला आजोबा. श्रोते हो, या योजनेच्या माध्यमातून देशांमधल्या करोडो वृद्धजनांना फायदा व्हावा हेच आपल्या सरकारचं उद्दिष्ट आहे. विशेष करून विकलांग ज्येष्ठ नागरिकांसाठी घरं बनवण्यावर सुद्धा लक्ष दिलं जात आहे. अरे वा. या योजनेद्वारा समर्थित वृद्धाश्रमांमध्ये लाखो ज्येष्ठ नागरिक सध्या राहत आहेत. या प्रयत्नांना जास्तीत जास्त बळ मिळावं आणि ज्येष्ठ नागरिकांचं राहणीमान उंचावण्यासाठी सरकार सातत्याने करोडो रुपयांचं अनुदान सुद्धा देत आहे. हो. अटल वयो अभ्युदय योजनेच्या माध्यमातून वरिष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. ज्येष्ठ नागरिकांसाठी एकीकृत कार्यक्रम, ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन सेवा, ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी देखभाल करता प्रशिक्षण कार्यक्रम, ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धावस्था विकास योजना, राष्ट्रीय वयोश्री योजना आणि ज्येष्ठांसाठी राज्य कार्य योजना. राज्य कार्य योजना म्हणजे काय आजोबा? म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठीची राज्य कार्य योजना ही अर्थातच लाभदायक योजना आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या देशामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या अत्यंत वेगानं वाढते. हो ना. 2021च्या जनगणनेनुसार देशामध्ये 138 मिलियन म्हणजे 13 कोटी नागरिक वय वर्ष 60 किंवा 60च्या पुढचे वय असणारे आहेत. बापरे. हो. आणि काळानुसार ही संख्या वाढते. 2031 पर्यंत ही संख्या 30 करोड पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. हो. आणि आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की या वयोगटासमोर आरोग्य, अर्थ, सामाजिक, मानवाधिकार सुरक्षा या प्रकारची अनेक आव्हानं आहेत. म्हणूनच राज्य कार्य योजनेच्या माध्यमातून या वरिष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी, सुरक्षेसाठी आणि सशक्तीकरणासाठी एक ठोस पाऊल उचललं जात आहे. नक्कीच. या राज्य कार्य योजनेबद्दल आजोबा मला वाटतं आपण एका अधिकारी व्यक्तीकडून ऐकूया. हो हो हो. माझं नाव प्रदीप मुरलीधर भोगले. मी या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण या पदावर काम करतो. माझा विश्वास याच्यावर आहे की माणसानं कमी बोललं पाहिजे, जास्त काम केलं पाहिजे. दलाई लामा असं म्हणतात की मी या जगामध्ये जेवढे काही 7 बिलियन लोक आहेत या जगातले, संपूर्ण जगभरातले, त्याच्यातला अतिशय सामान्य मनुष्य आहे, एकदम साधारण. आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा हेतू, आपले अस्तित्व जे आहे ते आहे लोकांना मदत करणे. प्रत्येकाच्या आयुष्याचा हेतू काय तुमचा आणि आमचा? लोकांना मदत करणे. मला जे जे काही शक्य आहे, म्हणजे मी कुठल्या पदावर असो की नसो, मी लोकांना मदत केली पाहिजे, ही त्यातली थीम आहे. म्हणून मी दलाई लामांच्या पदावर आहे, मी तुम्हाला सांगितलं पाहिजे. मला या ठिकाणी प्रामुख्याने मी आपल्याला 2 योजनांची माहिती सांगतो. पहिली आपली योजना जी आहे वयोश्री योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना. हिच्यामध्ये काय आहे की ज्या व्यक्तीचं वय 65 पेक्षा जास्त आहे
केंद्र शासनाची व्याख्या अशी आहे की ज्येष्ठ नागरिक म्हणजे 60 वर्षाचा माणूस, कुठली स्त्री आणि पुरुष 60 वर्ष पूर्ण झालं. परंतु या योजनेमध्ये पात्रता अशी आहे की पुरुषाचं किंवा स्त्रीचं वय 65च्या पुढे असलं पाहिजे. आणि या योजनेअंतर्गत राज्य शासनामार्फत इलेक्शनच्या पूर्वी साधारणतः फेब्रुवारी 2024 मध्ये योजना लागू केलेली आहे, फेब्रुवारीमध्ये. आणि एक रकमी प्रत्येक व्यक्तीला ज्याचं 65 वर्षाच्या पुढे वय आहे आणि ज्याला काही सहाय्यभूत साधनं म्हणतो आपण, त्याच्यामध्ये चष्मा आहे, श्रवण यंत्र, आपली काठी असते ना हातातली ती काठी, फोल्डिंग वॉकर आहे, कमोड खुर्ची, नी प्रेस गुडघ्याला आपण ती पट्टी बांधतो ती आहे, लंबर बेल्ट म्हणजे कमरेला लावायचा पट्टा आणि मानेला लावायचा पट्टा. हे असे काही म्हणजे वयोवृद्ध लोकांना ज्याची गरज असते म्हातारपणामध्ये चांगल्यासाठी फिरण्या सहजपणे त्यांना फिरता यावं यासाठी ही साधनं आहेत. याच्यासाठी एक रकमी आपल्याला शासनाकडे 3,000 रुपये मिळतात आणि वन टाईम आहे. हे काय असं काही लोकांचं समज आपल्याला पूर्वी योजना लॉन्च झाली की आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये हे पैसे मिळणार आहेत. जशी लाडकी बहीण योजना आपल्याला माहिती आहे की दर महिन्याला 1,500 रुपये आहेत, तसं लोकांचा समज असा झाला की योजना आता दर आपल्याला अर्ज केला की आपल्याला दर महिन्याला हे पैसे 3,000 मिळत जाणार. पण तसं नाही, हे वन टाईम तुम्हाला शासनाकडे मदत आहे. याच्यामध्ये असं आहे की तुम्ही पात्र होण्यासाठी तुमचं उत्पन्न जे आहे हे 2 लाखाच्या आत असलं पाहिजे. वय वर्ष 65, 2 लाखाच्या आत उत्पन्न. आणि ह्या योजनेचा मागील 3 वर्षामध्ये राज्य शासनाच्या कुठल्याही योजनेतून किंवा राज्य शासनाचं ज्यांना अनुदान आहे अशा कुठल्याही संस्थेकडनं आपण ही वस्तू घेतली नसली पाहिजे. अशा 2-3 याला मुख्य आहे. आणि उत्पन्न 2 लाखाच्या, म्हणजे अतिशय गरीब मनुष्य आहे, स्वतःच्या खर्चातनं ह्या वस्तू तो घेऊ शकत नाही अशांसाठी ही योजना आहे. योजना चांगली आहे. आता ज्याच्याकडे पैसे आहे, ज्याचं उत्पन्न चांगलं आहे त्याला म्हणून काय 2-3 हजार किरकोळ. परंतु ज्याच्याकडे काहीच नाही त्याला 10 रुपये देखील त्याचं देखील मोल असतं. याच्यामुळे सुरुवातीला शासनाने असं ठरवलं होतं की आपण याच्यामध्ये एक संस्था नियुक्त करू, त्यांना हे काम देऊ, ते संस्था त्या लोकांपर्यंत जाईल, त्यांचे अर्ज भरून घेईल, ऑनलाईन करायचे आणि मग हे रक्कम तुमच्या खात्यावर जमा होईल. ह्या रकमेमध्ये तुम्ही एकदा अर्ज केला ह्या योजनेमध्ये तर रक्कम पहिल्यांदा तुमच्या खात्यात जमा होणार. नंतर तुमची वस्तू खरेदी करायची आहे आणि वस्तू खरेदी केल्यानंतर 1 महिन्याच्या त्याची पावती समाज कल्याण खात्याकडे द्यायची. आता याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण लोकांना पैसे जमा केले, आता त्याच्या पावत्या गोळा करणे किंवा त्या नावामध्ये ही प्रोसेस सध्या चालू आहे. ही जेव्हा योजना ऑनलाईन होईल तेव्हा याच्यामध्ये एकदम सुटसुटीतपणा येईल आणि त्याचा लोकांना फायदा होईल. आता त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स काय लागतात? फार कमी डॉक्युमेंट्स आहेत. फक्त वयाचा पुरावा, 65 वर्ष आहे, कशावर असतं आपलं वय? आधार कार्ड, इलेक्शनचं कार्ड वगैरे असतं. याच्याशिवाय कुठला पुरावा? जन्मतारीख आहे असा कुठलाही पुरावा. आणि उत्पन्नाच्या बाबतीमध्ये तुम्हाला कुठलंही प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही. आपण लिहून द्यायचं माझं वय इतकं वर्ष आहे, मी अशाच्या ठिकाणी राहतो आणि माझं उत्पन्न 2 लाखाच्या आत आहे असं मी घोषित करीत आहे. यासाठी वेगळं प्रमाणपत्र तुम्हाला काढायची गरज नाही. तसं उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल तर तुम्हाला तहसील ऑफिसमध्ये जावं लागते आणि तिथून तो अधिकृत दाखला मिळतो. पण ह्या योजनेसाठी मात्र तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढण्याची आवश्यकता नाही. तर तुम्ही दाखला काढायला गेले तर किमान 4-5 रुपये खर्च येतो. आपल्या बऱ्याच गोष्टी माहीत नसतात की ते जाणे कुणाला तरी भेटले व तो ते डॉक्युमेंट्स आमके तुम्ही लागतात, ॲफिडेविट हे ते 100, 200, 300 असा खर्च येतो. म्हणून शासनाने मग सूट अशी केली आहे की तुम्हाला कुठल्या प्रकारचा दाखला या ठिकाणी द्यायची गरज नाही. फक्त तुमच्या बँक पासबुक जे आहे त्याची झेरॉक्स मात्र आवश्यक आहे पहिल्या पानाचं, जेणेकरून हे पैसे तुम्हाला ऑनलाईन जातील. हे चेकद्वारे किंवा कॅश वगैरे अशी काही कार्यपद्धती नाही, हे पैसे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने मिळणार. अशा प्रकारचे फार चांगली. आता कसं आहे, योजना एकदम सुरुवात आहे, हे पहिलंच वर्ष आहे. इलेक्शनच्या पूर्वी काही दिवस ती लॉन्च झाली, बऱ्याच लोकांना ती माहीत नाही आहे. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की शासन म्हणून सगळ्या लोकांपर्यंत पोहोचू शकते. जसं FM आहे, आता FM ऐकण्याची संख्या पण लिमिटेड असणार आहे. शहरातले लोक ऐकतात, खेडेगावात लोकांना FM तिथे पोहोचत नाही किंवा सुविधा नाही आहे, लोक वेगळ्या गोष्टीमध्ये पण आहेत. तर याच्यामध्ये जसं आता ज्येष्ठ नागरिक संघ आहे यांचं प्रमुख कर्तव्य म्हणजे त्यांची ही आहे जबाबदारी, जी आपल्याला माहीत आहे ते लोकांना सांगितलं पाहिजे. जे लोकांची आता एखादी योजना आहे मागण्याची गरज नसेल, आपल्याकडून त्याची आवश्यकता नसेल, पण आपला एखादा मित्र असेल तर योजनेमध्ये वस्तू आहे, गरीब आहे, गरज आहे, आणि तुम्हाला सांगतो तुमचा आणि माझा अनुभव असेल की पैसे कुणाला देऊ वाटत नाही. कितीही जवळचा माणूस असेल तर 10 रुपये जरी खर्च करायचे असेल तर विचार करतो आपण, बरोबर आहे ना? त्यामुळे शासनाची योजना आहे, ज्याला त्याची गरज नाही, आवश्यकता आहे, अशा लोकांना आपण योजना सांगितली पाहिजे, त्यांचे अर्ज भरून घेतले पाहिजे. अर्ज भरण्याची कार्यपद्धती सगळे शीर्षकाच्या माध्यमातून आम्ही FM द्वारे वर्तमानपत्रात जाहिरात देऊ. याची समिती पण आहे, जिल्हाधिकारी मोदी त्याचे अध्यक्ष आहेत, मी त्याचा मेंबर सेक्रेटरी आहे.
आणि योजना आपल्या औरंगाबादमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, बीडमध्ये, सर्व जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे राबवू अशा प्रकारचं माझं आमचं या ठिकाणी नियोजन आहे. FMची देखील या ठिकाणी मदत घेऊ. श्रोते हो, राज्यकार्य योजनेच्या बद्दल आत्ताच आपण तज्ज्ञांकडून ऐकलं. तज्ज्ञांचं म्हणणं ऐकून ही योजना तर समजली आजोबा, पण आता ना मी तुम्हाला आणि आपल्या श्रोत्यांना एक नाटिका ऐकवते. अरे वा. जिचं नाव आहे आपला अधिकार आपली ओळख. ही नाटिका ऐकल्यानंतर ना वरिष्ठ नागरिकांसाठीची राज्यकार्य योजना समजून घेण्यासाठी नक्कीच मदत होईल. ऐकूया. अरे काय दिवस आलेत बघा. आधी असं होत नव्हतं. आजकाल ज्येष्ठ नागरिकांना कोणी विचारत नाही. सुनील, अरे काळजी करू नकोस. अरे राज्य सरकारची राज्यकार्य योजना आपल्याला मदत करेल ना. राज्यकार्य योजना? अरे हे काय आहे? अरे सुनील, आपल्याला आरोग्य, आर्थिक सुरक्षा आणि सामाजिक समर्थन प्रदान करणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. अच्छा, हे कसं काय? बघ, या योजनेच्या अंतर्गत नियमित आरोग्य शिबिराचं आयोजन केलं जातं. याशिवाय पेन्शन आणि इतर आर्थिक बाबीमध्ये सुद्धा आपल्याला मदत मिळते. हो का? बाबा, अहो बाबा, तुम्ही ठीक आहात ना? हो ग बाळा, आता मला आरोग्य सेवांची काळजी करण्याची गरज नाहीये. बर, म्हणजे बाबा, मला वाटते तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या राज्यकार्य योजनेची माहिती समजलेली दिसते. अगं हो, रमेश सांगत होता ही योजना आमच्यासाठी खूप फायदेशीर आहे म्हणून. वरिष्ठ नागरिकांसाठीच्या राज्यकार्य योजनेमध्ये आपल्याला कौशल्य विकासाची संधी सुद्धा मिळते. कॉम्प्युटर प्रशिक्षणासारखे इतर अनेक उपक्रम राबवले जातात. अरे वा, ही तर खूपच चांगली गोष्ट झाली आहे. म्हणूनच मला वाटतं की तू नाराज होऊन बसण्यापेक्षा आपण या योजनांचा पूर्ण लाभ घेतला पाहिजे. हो हो हो. तर मित्रांनो, या नाटकामधून आपल्याला हे कळतं की सरकारनं ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना ज्या काही बनवलेल्या आहेत त्याचा सगळ्यांनी मिळून लाभ घेतला पाहिजे. खरंय. तेव्हा आम्ही तुम्हा सर्वांना आवाहन करतो की आपल्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या आणि वरिष्ठ नागरिकांसाठीच्या राज्यकार्य योजनेविषयी त्यांना आणि सर्वांनाच सांगा. लक्ष्मी, अगं एक महत्वाची गोष्ट इथं सांगायची राहून गेली. सांगूया. राज्यकार्य योजनेच्या अंतर्गत वरिष्ठ नागरिकांना अनेक सुविधा प्रदान केल्या जात आहेत, पण या योजनांचा लाभ घेण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बरं श्रोते हो, या योजनेविषयी सविस्तर माहिती घेण्यासाठी आपल्या जवळच्या सामाजिक कल्याण कार्यालयामध्ये किंवा स्थानिक प्रशासनाकडे आपण चौकशी करू शकता. ओके. ते तुम्हाला या योजनेची सविस्तर माहिती देतील आणि या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुद्धा समजावून सांगतील. त्याबरोबरच आजोबा, ज्येष्ठ नागरिकांसाठी एक ऑनलाईन पोर्टल सुद्धा उपलब्ध आहे ना? बरं. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आवश्यक ती माहिती आणि अर्ज सुद्धा तुम्ही मिळवू शकता. किंवा आपला एल्डर हेल्पलाईन नंबर म्हणजेच 14567. राईट, 14567. अतिशय सोपा नंबर आहे आजोबा. यावर कॉल करून तुम्ही कुठल्याही प्रकारची माहिती घेऊ शकता. आता कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्र तर आवश्यक असतातच. तेव्हा आपलं ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड किंवा वोटर आयडी, आय प्रमाणपत्र आणि मेडिकल रिपोर्ट तयार ठेवा. ही कागदपत्र अर्ज करण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला मदत करतील. जसं आपण सांगितलं की वरिष्ठ नागरिकांच्या या राज्यकार्य योजनेअंतर्गत वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात. स्वास्थ्य शिबिरांचं आयोजन केलं जातं. अशा वेळेला आपण स्वतः या शिबिरांमध्ये भाग घेतला पाहिजे आणि आपलं आरोग्य तपासून घेतलं पाहिजे. हो, कौशल्य विकास कार्यक्रमाचं जेव्हा आयोजन केलं जातं तेव्हा ते स्थानिक संघटनांकडून केलं जातं. यामध्ये सुद्धा आपण सक्रिय सहभाग नोंदवा, जेणेकरून एखादी नवीन कला कौशल्य तुम्हाला शिकता येईल आणि तुम्ही आत्मनिर्भर बनू शकाल. वा. श्रोते हो, आपल्याला माहिती आहे
की ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक बाजू जरा नाजूकच असते, पण यासाठी सुद्धा पेन्शन योजना आणि इतर आर्थिक सहाय्य या संदर्भात सुद्धा माहिती दिली जाते. वेगवेगळ्या एनजीओच्या माध्यमातून, संस्थांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी समर्थन समूह बनवले जातात, ज्यामध्ये सहभागी होऊन तुम्ही तुमचे अनुभव इतरांना सांगू शकता, आपला जनसंपर्क वाढवू शकता आणि हो, नवीन मित्रमैत्रीण सुद्धा जमवू शकता. या योजनेचा लाभ घेतलेल्या किंवा अशा समर्थन समूहामध्ये सक्रिय असलेल्या काही ज्येष्ठ नागरिकांचे आता आपण बाईट्स ऐकणार आहोत. श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आज आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्य करणारी संस्था मातोश्री वृद्धाश्रम या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण या वृद्धाश्रमाचे संस्थापक व्यवस्थापक श्रीयुत सागर पगोरे सर आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की हा वृद्धाश्रम नेमकं कशा पद्धतीनं चालतो, ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी कुठल्या सोयीसुविधा दिल्या जातात, त्याचबरोबर या ठिकाणी जर ज्येष्ठ नागरिकांना यायचं असेल तर ते कशा पद्धतीनं यावं, त्याच्यासाठी काय प्रक्रिया आहे, त्याचबरोबर शासनाचं काही अनुदान मिळतं का, किंवा ज्येष्ठ नागरिक स्वतः या ठिकाणी आले तर त्यांचं व्यवस्थापन कसं आहे, त्यांच्या राहण्याखाण्याची व्यवस्था कशी केली जाते, याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार, मी सागर पागोरे मातोश्री वृद्धाश्रम येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत असून जीवनबाई तापडिया चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मातोश्री वृद्धाश्रमाची स्थापना ही 25 जानेवारी 1996 रोजी झाली आणि 8 मार्च 1998 रोजी हा वृद्धाश्रम लोकार्पण करण्यात आला. 3.5 एकरमध्ये व्यापलेला हा परिसर, इथे जे राहणारे लाभार्थी आहेत यांची संख्या आज रोजी एकूण 112, ज्यापैकी 62 महिला आहेत आणि 50 पुरुष आहेत. संस्था ही पूर्णतः विनाअनुदानित तत्वावर काम करते, त्यामुळे शासकीय स्तरावर आज रोजी आपल्याला कुठलीही मदत मिळत नाही. समाजाचं आपल्याला काहीतरी देणं आहे या भावनेतून समाजातील काही दानदाते यांच्या विश्वासावर, मदतीवर आज ही संस्था कार्यरत असून पूर्ण भारतभरातून आलेली लाभार्थी इथं आज वास्तव्यास आहेत. यांची प्रवेश प्रक्रिया जी आहे तर ती काही कागदपत्रांची पूर्तता यामध्ये प्रामुख्याने करावं लागतं, ज्यामध्ये कुठल्याही MBBS किंवा MD डॉक्टरनं एक फिटनेस सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे, ज्यामध्ये ती व्यक्ती शारीरिकरित्या आणि मानसिकरित्या सक्षम असून त्याला कुठलाही संसर्गजन्य आजार नाही असं नमूद करणं गरजेचं असतं. त्यानंतर 100 रुपयाचे 2 कोरे बॉन्ड पेपर आपण घेत असतो, एक जेणेकरून ती व्यक्ती स्वतःच्या संमतीने इथं दाखल होते, दुसरा बॉन्ड पेपर संबंधित व्यक्तीची जबाबदारी घेणारी व्यक्ती त्याच्यासाठी ही सगळी नियमावली असेल. त्यानंतर त्या व्यक्तीचा रहिवासी दाखला, त्याची जेवढी ओळखपत्र आहे प्रत्येकाचा झेरॉक्स, 2 फोटो आणि इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर, अशा कागदपत्रांची पूर्तता केली की त्या वृद्ध व्यक्तीचा प्रवेश इथं निश्चित होत असतो. बहुतांशी वेळेस काही लाभार्थी जे आहेत ते कुठल्याही कागदपत्रांची पूर्तता न करू शकल्यामुळे देखील आपल्याला विषण्ण अवस्थेत शहरातील वेगवेगळ्या मार्गावर दिसतात, इस्पितळामध्ये, रेल्वे स्थानक किंवा बस स्टँडवर दिसतात. अशा वेळेस जर ती व्यक्ती प्रवेश घेऊ इच्छिते तर ती व्यक्ती ज्या भागात वास्तव्यात आहे त्या भागातील संबंधित पोलीस निरीक्षकाचं जर एक पत्र आणलं शिफारस म्हणून तर त्या वृद्ध व्यक्तीचा प्रवेश आपण इथे निश्चित करतो. इथं राहणाऱ्या लाभार्थ्याला चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असतो, ज्यामध्ये प्रामुख्याने त्यांना 2 वेळचं सकसाचा आहार, 2 वेळचं जेवण, 2 वेळचा चहा, नाश्ता, या व्यतिरिक्त दर गुरुवारी सगळ्या आजी आजोबांची तपासणी होते, त्यांना औषधोपचार इथे केला जातो, त्यांना दैनंदिन लागणाऱ्या ज्या वस्तू ज्या आहेत, साबण, कपडा वगैरे, या सगळ्या गोष्टींची पूर्तता देखील संस्थेच्या वतीने करण्यात येत असते. धार्मिक स्थळी सहली आयोजित करणं, कौटुंबिक चित्रपट, समुपदेशनाचे कार्यशाळा, अशा वेगवेगळ्या पद्धतीने वृद्धांना आलेला ताण कमी करण्याचा प्रयत्न इथे केला जातो, जेणेकरून ती व्यक्ती चांगल्या पद्धतीने सहकार्य करेल आणि पुढील त्याचं आयुष्य चांगल्या पद्धतीने व्यतीत करेल, यासाठी आमचा हा चाललेला प्रयत्न आहे. खरं तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये शासनाने लक्ष देणं खूप गरजेचं आहे, कारण पुढच्या काही दिवसामध्ये वृद्धांची संख्या लक्षणीय वाढणार आहे आणि मग त्यावेळेस या समस्या जास्त जिवंतपणे दिसून येणार आहे. तर त्यावेळेस होणारी गैरसोय टाळण्यासाठी जर शासनाने या विषयाकडे जर गांभीर्याने लक्ष दिलं तर चांगल्या पद्धतीने हे सगळं काही करता येईल. खरं तर वृद्धांवर काम करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या मदतीने जर त्या वृद्ध व्यक्तीचं पुनर्वसन आणि येणारा अभ्यासक्रम जर त्या संबंधित निगडीत ठेवला तर येणारी ही जी समस्या ती काही अंशी कमी तीव्रतेची जाणवेल. खरं तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे की आज महाराष्ट्रात पर्यायी शहरामध्ये वृद्धाश्रमाची संख्या वाढतीये. तर एक सुजाण नागरिक म्हणून मी विनंती करेल की याबद्दल थोडं गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे.
ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आल्यानंतर जर एखाद्याला इच्छा असेल तर तुम्ही त्यांना तुमच्या दैनंदिन कामकाजामध्ये समावेश करून घेता, म्हणजे त्यांना काम वगैरे सांगता का? निश्चित, जर ती व्यक्ती स्वेच्छेने इथे मदत करू इच्छित असेल तर त्याच्या मदतीचा इथं वापर करून घेतला जातो. जसं काही पुरुष असतील झाडांना पाणी देणं, गोशाळेमध्ये गायींना चारा पाणी करणं, महिला असेल तर किचनमध्ये मदत करणं, धान्याची साफसफाई करणं, जेणेकरून ती व्यक्ती थोडी शारीरिकरित्या मानसिकरित्या गुंतून राहील आणि तिला चांगल्या पद्धतीने आनंद घेता येईल. आणि अर्थात त्यामागे आमचा हा स्वार्थ असतो की आम्हालाही त्याची मदत होते. बऱ्याच वेळेस असा एखादा वृद्ध व्यक्ती असतो की ज्याची लिखाणाची आवड आहे, तर त्या लिखाणाची आवड जोपासण्यासाठी आम्ही त्याला वाव देत असतो. आणि आमच्याकडे एक आजोबा आहेत ज्यांची आतापर्यंत इथे 32 पुस्तकं प्रकाशित केले गेलेले आहेत. तर तो छंद जोपासण्याचा देखील आमचा प्रयत्न असतो. खूप खूप धन्यवाद सर. चला, थँक्यू. श्रोते हो, या ज्येष्ठ नागरिकांचे बाईट्स ऐकून तुम्हाला या योजनेचं महत्त्व कळलं असेलच. तेव्हा आम्ही जे वारंवार सांगतो आहोत की सरकार भरपूर योजना तुमच्यासाठी आणतंय, पण त्याची माहिती करून घेऊन त्याचा लाभ घेण्यासाठी आपल्यालाही थोडे प्रयत्न करायला हवेत. ते तुम्ही नक्की करा. आजच्या आपल्या या खास कार्यक्रमामध्ये आम्ही इथेच थांबणार आहोत. ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा हा कार्यक्रम सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय आणि सामुदायिक रेडिओ असोसिएशन यांच्या सहकार्याने आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो आहोत. ज्येष्ठांना त्यांचा मान सन्मान मिळवून देणं हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या योजना म्हणजे फक्त सरकारी उपक्रम नाही, तर ती आपली सामाजिक जबाबदारी आहे. ज्येष्ठांचे अनुभव, त्यांचं ज्ञान आपल्या समाजासाठी खूप महत्वाचं आहे. आणि म्हणूनच त्यांच्या गरजा पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य आहे. खरंय. ज्येष्ठ नागरिक म्हणजे कुटुंबाचे महत्वाचे खांब असतात. मुलाबाळांचा, नातवंडांचा अत्यंत दक्षतेनं ते सांभाळ करतात. खरंय. समाजामध्ये त्यांचं स्थान हे कायम आदराचं आणि विशेष असणार आहे. आणि म्हणूनच तो मानसन्मान, आदर, काळजी त्यांच्या प्रती सुद्धा असणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. खरंय आजोबा. त्यांच्या अधिकारांचा, त्यांच्या हिताचा विचार कायम आपल्या लक्षात असायला हवा. आपण सर्व सुज्ञ नागरिक आहात, तेव्हा आपली वर्तणूक ही न्याय्य असेल. ज्येष्ठ नागरिक संदर्भात इतर माहिती हवी असेल तर आपला एल्डर हेल्पलाईन नंबर लक्ष्मी 14567 14567 डायल करायला अजिबात संकोच करू नका. वा, भारत आजोबा, आता वेळ झालीये आपला हा कार्यक्रम थांबवण्याची. तेव्हा आज मला, लक्ष्मीला आणि माझ्या भारत आजोबांना इथेच निरोप द्या. पण पुन्हा आपण भेटूया ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये. काळजी घ्या, स्वस्थ रहा आणि आनंदी रहा. नमस्कार. साठी पुढती उभा असे प्रश्नांचा डोंगर. अहो साठी पुढती उभा असे प्रश्नांचा डोंगर. अटल योजना देईल या सगळ्यांची उत्तर. अटल योजना देईल या सगळ्यांची उत्तर. अटल योजना देईल या सगळ्यांची उत्तर. अग ग 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 अग ग ग ग ग साठी आली. काय करू आता? साठी आली. नको नको तरी साठी आली. खरंच आली, आताच आली, एकदाची आली. हो, अहो बघता बघता साठी आली. आली आली. गुडघे दुखीला घेऊन आली. आली आली. आणि पाठीची घडी मोडून गेली. अगाय आय 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 आय. काय सांगता? पाठीची घडी मोडली? मग काय. अहो व्यायाम करता की नाही? अहो संसाराचा गाडा वडता वडता पाठीवर एवढं वजन घेतलं होतं की व्यायाम वगैरे करायला सुद्धा ते खाली काही ठेवता आलं नाही बघा. आणि म्हणून पाठीची घडी मोडून गेली. साठी आली. काय करू आता? साठी आली. नको नको तरी साठी आली. खरंच आली, आताच आली, एकदाची आली. हो, अहो अंधुक झाली दिठी. मिठी? अहो मिठी नाही, मग दिठी. दिठी दिठी नाही, तुम्हाला मिठीच ऐकू येणार म्हणा, कारण तुमची सुरू आहे तिशी. लाजू नका. तर मग दिठी म्हणजे काय? अहो दिठी म्हणजे दृष्टी.
दृष्टी असं डोळ्यांपुढची चित्र आता दिशेनाशी झाली. चष्मा मोती बिंदूची गट्टी झाली. असं 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 तर आता अंधुक झाली दिठी आणि कामाची झाली सुट्टी. पोरा बाळांनी घेतली म्हणूनच कट्टी. आता हा काय नवीन खेळ? अहो खेळच म्हणायचं की. होय. आता साठी आली आणि दृष्टी गेली आणि रिटायरमेंट निवृत्तीची वेळ झाली आणि त्यामुळं ऑफिस कामाची सुट्टी झाली ना. झाली. आता 10 तास घराबाहेर राहणारे आम्ही आता 24 तास घरात थांबायला लागलो. या डब्यात काय, या कपाटात काय आणि त्या पार्सल मध्ये काय म्हणून विचारायला लागलो. आणि म्हणून पोरा बाळांना देखील नकोसे झालो. आणि म्हणून पोटच्या पोरानं घेतली कट्टी. काय सांगायचं, लई वंगाळ झालं बघा. म्हणून तर म्हणतोय काय करू आता. नको तरी खरंच आली, आताच आली, एकदाची आली. हो बरोबर आहे. काय बरोबर आहे. अहो जग बदललंय राव आता. हे बघा मला सांगा आता, तुमच्या आई साहेबांनी नऊवारी नेसली होती की नाही? वडील तुमचे धोतर नेसत होते. मग तुम्ही नेसलंय काय आता? नाही. बघा तुमच्या आईनी जात्यावर दळणं दळून व्यायाम सुरू ठेवला. वडिलांनी शेतात राबून शरीर कमावलं. पैलवानच होत ते. आणि तुमचं शरीर आमचं काय कसलं नाही ना. म्हणजेच काय तर बदल अटळ आहे. त्यामुळे आता हल्ली असं कोणाच्या खासगी आयुष्यात इतकं डोकावू नाही हो. काय बोलता पण पोटचं पोर आहे. पोटचं पोरग असलं तरी बी त्याच्या संसाराच्या पोटात आपण डोकावू नाही. आपलं जग आपणच उभं करावं. आता असं म्हणता वय. मग पण आता उभं राहायला कोणाची सोबत नकोय. सोबत मग एकटं उभं राहत होतो तेव्हा पेलच की सगळं. पण आता नाही जमत. खरंय. नाही पण खरंय तुम्ही म्हणता ना तसा बदल अटळ आहे. काय आता कोणाच्याही सोबतीची अपेक्षा नको. काय नाही अगदीच तसं नाही बरं का. मग कसं आता? अहो जसा बदल अटळ आहे ना तसं आपलं सरकार सुद्धा अटळ आहे. ज्याने आपली अटळ सोबत दिली आहे. काय मस्करी लावली तुम्ही? मस्करी? मग काय तर आता यात सरकार कुठनं आलं हो? आणि हे काय लावलंय सारखं अटळ. अहो सांगते ऐका शांत व्हा. हे बघा आता तुमच्या गुडघ्याला औषध पाणी करणारी, तुमच्या डोळ्यांसाठी कानांसाठी वेगवेगळी उपकरणं म्हणजे साधनं उपलब्ध करून देणारी आणि तुमच्या एकटेपणावर तोडगा सांगणारी. अहो एवढंच काय तुमच्या प्रत्येक तक्रारीवर उपाय सांगणारी अटल वयो अभ्युदय योजना आपल्या केंद्र सरकारने सुरू केली आहे. काय सांगता काय? मग आता तुम्ही माझ्या माग म्हणा. काय म्हणायचं? 1 4 5 6. एक मिनिट काय तुम्ही काय साळ बिळाला गेला आहे की नाही? ते मधलं 2 आणि 3 कुठे गेलं? 1 नंतर डायरेक्ट 4. साळत गेले होते म्हणूनच ही माहिती तुम्हाला मी सांगते. काही प्रश्न विचारायचा नाही, नुसतं माझ्या मागे म्हणायचं आणि ते लक्षात ठेवायचं. सांगा. हा म्हणा. 1 4 5 6 7. आता एकटे म्हणा बरं. 1 4 5 6 आणि 7. सोपं आहे का नाही? सोपं आहे की. पण हे हाय काय? सांगते. हा एक मदतीचा नंबर आहे म्हणजे हेल्पलाईन नंबर आहे. कुणी दिला विचारा? आता कुणी दिला? सरकारने दिला. असं होय. तर हा तुमच्यासाठीचा एक हेल्पलाईन नंबर आहे. हा कुठे डायल करायचा? फोनवर. तर हा फोनवर तुम्ही डायल केला की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालीच म्हणून समजा. आणि त्याच्या बरोबर राष्ट्रीय वयोश्री योजना म्हणून एक योजना आहे बर का. या योजनेच्या माध्यमातून तर वृद्धांसाठी आवश्यक असणारी सगळी उपकरणं मोफत दिली जात आहेत. म्हणजे तुमच्या डोळ्यांचा चष्मा म्हणू नका, कानाचं ते मशीन म्हणू नका, तुमचा वॉकर म्हणू नका, काठी म्हणू नका, अशी एक नाही 90 प्रकारची उपकरणं मोफत दिली जात आहेत. मग
आणि असं एकच नाही बर का, अनेक प्रकारे सरकार 60 वर्षांवरच्या ज्येष्ठ नागरिकांना मदत करतंय. अहो बघा, तुमच्या पोरांनी कट्टी घेतली का नाही? काय बोलायचं, पण सरकारने कट्टी घेतली नाही. आता कसं बोलला? तेव्हा तुमचं 60 नंतरचं आयुष्य सुखाचं आरोग्यपूर्ण जावो यासाठी सरकार अटल वयो अभ्युदय योजनेच्या माध्यमातून काम करतंय. हे लई बेस झालं बघा. आता तिचा फक्त लाभ तुम्हाला घ्यायचा झालं. मग खुश का आता? मग आता काय म्हणणार? मग आता काय म्हणायचंय? आली 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 साठी आली, 60 बरोबर अव्यय आली, वयोश्री योजना आली रे आली, हेल्पलाईन सुद्धा आली रे आली, 60 आली 60 आली 60 आली हो. एमजीएम रेडिओ 90.8 FM सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार तसेच कम्युनिटी रेडिओ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसारित करत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या विविध योजनांची ओळख करून देणारा कार्यक्रम ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा. आताच आपण ऐकला या कार्यक्रमाचा 5वा भाग. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आमच्या व्हॉट्सअप नंबरवर. नंबर आहे 9359320080. त्यासोबत आम्हाला तुमची प्रतिक्रिया सोशल मीडियावरही कळवा. आमचा इन्स्टा हँडल आहे MGM 90.8 FM. याच कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण आपण ऐकू शकाल उद्या संध्याकाळी 7:30 वाजता. आपण ऐकत आहात MGM 90.8 FM. साथ है तो बात है.